भाऊ बहीण मित्र मैत्रिणी, रोमॅन्टिक कपल, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, नवरा बायको आणि बरीच काही. पण या नात्यांमध्ये भांडणं का होत असतात? आता तर व्हॅलेंटाईन डे वीक चालू होता. कोणाला छान छान प्रपोज आले असतील, चॉकलेट्स, टेडी बिअर्स वगैरे मिळाले असतील, तर कोणाचे ब्रेकअप पण झाले असतील. ब्रेकअपची कारणं अगदी भयंकर काहीतरी वेगवेगळे असतील. आज आपण या विषयावर बोलणार आहोत. नात्यांमधल्या जबाबदाऱ्या, नातं टिकवणं, नात्याला समजून घेणं आणि बरंच काही. मी पहिली गोष्ट ही शेअर करेल सर्वांसोबत की मी गेल्या 5 वर्षांमध्ये ही एक गोष्ट खूप छान शिकली आहे की आपले जे मित्रमैत्रिणी असतात आणि आपलं जे रोमॅन्टिक कपल असतं यामध्ये काय फरक आहे किंवा याच्यामध्ये आपले विचार कसे बदलतात या गोष्टीकडे आपण बघूया. तुम्ही देखील ह्या गोष्टीचा अनुभव घेतला असेल की आपले जे काही जुने मित्र असतात किंवा आपले काही खास मित्र असतात ते आपल्याला जरी रोज भेटले नाही, रोज त्यांच्याशी बोलणं झालं नाही, तरी देखील जे काही दिवसांनी ते भेटतील, अगदी महिन्याने असेल, आठवड्यानंतर असेल, 1 वर्षाने जरी असेल, तरी आपलं नातं हे पूर्वीसारखंच असतं. कारण की या नात्यामध्ये आपण कोणते असे अडथळे किंवा असे कोणते नियम लावलेले नसतात. परंतु जेव्हा हाच विचार आपण आपल्या रोमॅन्टिक कपलबद्दल करतो, गर्लफ्रेंडबद्दल करतो, नवरा बायकोबद्दल करतो, तेव्हा हे पूर्ण नियम आणि हा सगळा विचार एकदम बदललेलाच असतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण जे काही सोशल मीडियावर बघत असतो एकदम रोमॅन्टिक कपल्स वगैरे, गिफ्ट्स वगैरे, आणि ह्या सर्व गोष्टी बघून आहेत ना आपल्या पार्टनर्सकडून असणाऱ्या अपेक्षा याचं गणितच पूर्ण बदलून जातं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रेम करणं किंवा प्रेम दाखवण्याचे 2 प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे शब्दांतून आपले वर्ड्स थ्रू एक्सप्रेस करणं की तू छान दिसते, खूप छान दिसतो, तू माझ्यासाठी हे केलं, तू माझ्यासाठी ते केलं, या सर्व गोष्टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कृतीतून. काही जणांना बोलता येत नाही किंवा बोलून दाखवता येत नाही, ते लोक कृतीतून त्यांचं प्रेम एक्सप्रेस करत असतात. म्हणजे काळजी करणं असेल किंवा काळजी घेणं असेल, सरप्राईज देणं असेल, खूप वेगवेगळ्या गोष्टींमधून. परंतु जेव्हा आपण दुसऱ्या कपलला बघतो किंवा सोशल मीडियावर बघतो तेव्हा याबद्दलचे आपले विचार बदलून जातात आणि आपण अति अपेक्षा ठेवायला चालू करतो. आणि जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाही तर त्या अपेक्षा भंग होतात आणि मग आपला त्याबद्दलकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत असतो. मुळात मला असं वाटतं की ही जी नाती असतात हे अंडरस्टँडिंग असणं किंवा त्यांना योग्य वेळ देणं हे तेवढंच गरजेचं आहे. दुसऱ्यांना बघून कम्पेअर करणं इथे आपण चुकतो. मैत्रीमध्ये आपण ह्या गोष्टी करत नाही. मैत्रीमध्ये आपण मोठ्या मोठ्या अपेक्षा ठेवत नाही. मग जेव्हा आपल्या रोमॅन्टिक कपल्सबद्दलचा आपण विचार करतो तेव्हा अपेक्षा का ठेवल्या पाहिजे? ह्या पूर्ण विषयाचा किंवा ह्या पूर्ण प्रवासाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. छान किस्सा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते म्हणजे बॉलिवूडमधले जे आयडियल कपल आहे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की त्यांच्या फ्रेंडशिपपासून ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, नवरा बायको, आई वडील या पूर्ण जर्नीमध्ये त्यांनी कधीच एकमेकांकडून अपेक्षा ठेवल्या नाही किंवा म्हणजे आपल्या वयाप्रमाणे, आपल्या जबाबदाऱ्यांप्रमाणे हे गणित नेहमी बदलू शकतं. तू आधी माझ्यावर खूप प्रेम करत होता आणि आत्ता करत नाही आहे, हे जे गणित असतं किंवा हे जे कम्पेअर करणं असतं इथे आपण चुकतो. किंवा भांडणं झाल्यावर स्वतःहून पहिले सॉरी बोलायला जाणं असेल, मध्ये कोणता इगो ॲटिट्यूड आणणं असेल, ह्या जेव्हा गोष्टी आपल्याला समजतात, एक आपण मॅच्युरिटीची पायरी पार करतो तेव्हा हे सर्व एकदम सोशल मीडियावर जे चालू असतं हेल्दी रिलेशनशिप वगैरे हे चालू होईल. थँक्यू. असेच नवनवीन व्हिडिओ, नवीन विषय मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. म्हणून चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.